महाआरतीसाठी आदित्य ठाकरे मुंबईच्या दादर येथील हनुमान मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत आणि ही सध्याची थेट ताजी दृश्य आपण पाहतोय। नियोजित केल्याप्रमाणे त्यांनी दादर मुंबईच्या हनुमान मंदिरा प्रकरणी ते आलेले आहेत आणि महाआरती करणार होते असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं। दादरच्या हनुमान मंदिराचं हे नोटीस प्रकरण काही वेळापूर्वी किरीट सोमय्या सुद्धा तिथे जाऊन हनुमानाचं दर्शन घेऊन आले आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे आलेले आहेत आणि महाआरतीसाठी ते आल्याचं कळतंय। दुपारी त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि रेल्वे प्रशासनाने जी हे मंदिर तोडण्यासाठी नोटीस बजावली होती ती रेल्वेने आता नोटीस मागे घेतली आहे। मात्र त्यापूर्वी 2 ते 3 दिवस जो गदारोळ झाला, ज्या आक्रमक प्रतिक्रिया उमटत होत्या त्या सुद्धा आपण पाहिल्या आणि आता आदित्य ठाकरे सुद्धा दादरच्या हनुमान मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत अनेक नेते, संजय राऊत सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं मगाशी किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर वक्तव्य केलं होतं, तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते बरेच आक्रमक झाले होते आणि त्यानंतर आता थोड्या वेळानंतर आदित्य ठाकरे सुद्धा नुकतेच या मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत महाआरती करण्यासाठी। त्यांनी सकाळी सोशल मीडियावर एक एक्सपोज केली होती की मी दादरच्या मंदिरामध्ये महाआरती करण्यासाठी पोहोचतो आणि त्यानुसार सध्याची ताजी दृश्य दादरच्या हनुमान मंदिरामधून आदित्य ठाकरेंची। हे दादरचं हनुमानाचं जे मंदिर आहे ते 80 वर्षांपूर्वीपासून आहे आणि तेच तोडण्यासाठी रेल्वे प्रशासनानं त्यांना नोटीस बजावली होती। त्यावरून 2 ते 3 दिवस बराच गदारोळ झाला आणि भाविकांमध्ये सुद्धा संताप उलटला। त्यानंतर रेल्वे प्रशासनानं नोटीस मागे संजय राऊत, अनिल देसाई सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत असं दिसतंय। आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंदिरामध्ये महाआरती होतीये आणि त्यावेळी ही दृश्य दादरच्या हनुमान मंदिरामधून आपण आदित्य ठाकरे यांची ताजी दृश्य पाहतोय। हनुमान मंदिराला नोटीस दिली होती, बजावली होती रेल्वेनं आणि त्यासाठी आदित्य ठाकरे दादरच्या हनुमान मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। नुकतेच आदित्य ठाकरे इथे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी अशी एक पोस्ट सुद्धा केली होती सकाळी की मी हनुमान मंदिरामध्ये महाआरती करणार आहे। दुपारी पत्रकार परिषद सुद्धा घेतली। काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर किरीट सोमय्या सुद्धा इथे आलेले होते आणि त्यांनी समाज माध्यमांवर बोलताना उद्धव ठाकरेंबद्दल जे वक्तव्य केलं त्यावर उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि विरोध दर्शवला, निषेध व्यक्त केला। त्यानंतर आता आदित्य ठाकरे सुद्धा आलेले आहेत। Thank you.